नमस्कार शेतकरी बंधूंनो. बरेचसे शेतकरी आजकाल तुती किंवा रेशीम उद्योगाकडे वळत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची सुरुवात ती असते म्हणजे की रोपवाटिका. तर रोपवाटिका तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण रोपवाटिका तयार करू शकतो हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार. वाटिका तयार करताना 1 बाय 3 मीटरचा आपल्याला बेड तयार करून घ्यायचा. साधारण 10 ते 15 सेंटीमीटर उंची असावी आणि तो शक्यतो आपल्या घराच्या जवळ असावा जेणेकरून आपल्याला पाणी द्यायला सोपं पडेल. त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे रोपवाटिका तयार करताना काड्या कशात बुडवायच्या किंवा बीज प्रक्रिया काय करायची. तर त्यामध्ये आपण कार्बेंडाझिम 50% WP म्हणजेच 22 तीन ह्या द्रावणामध्ये काड्या 10 ते 15 मिनिटं बुडवत ठेवा. याचं प्रमाण 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी ह्याप्रमाणे घ्या आणि काड्या परत सुकून आपण परत याच्यामध्ये लावू शकतो. फक्त काडी सशक्त घ्यायची आहे. 6 महिने जुनी काडी असणं गरजेचं आहे आणि तिचे 3-3 डोळे असतील अशा पद्धतीने आपल्याला काडी निवडायची आणि ती काडी त्या काडीचे 2 डोळे खाली जातील आणि 1 डोळा वरच्या बाजून राहील अशा पद्धतीनं या ठिकाणी बेडवरती आपल्याला लावायचे. अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये छान पद्धतीनं काडी डोळा फुटलेला दिसेल आणि अगदी 3 महिन्यामध्ये आपल्याला छान पद्धतीचे रोपं मिळतील आणि तुम्ही पुढच्या हंगामामध्ये तशी रोपं लावू शकता. अधिक माहितीसाठी आपण ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्र शिरसाळा या ठिकाणी अवश्य भेट द्या. या ठिकाणी रेशीमवरचं मोफत प्रशिक्षण आपल्याला दिलं जाऊ शकतं. धन्यवाद.